श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यंदा होळी नक्की कधी आहे या संदर्भात आपण आज बघणार आहोत। त्याचबरोबर धुलिवंदन कधी आहे, चंद्रग्रहण त्या दिवशी आलेलं आहे, तर ते चंद्रग्रहण हे होळीला आहे की धुलिवंदनच्या दिवशी आहे, आणि होळी कधी पेटवायची यासारखे असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेले आहेत। सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। पहिला प्रश्न, होळी यंदा कधी आहे? तर यंदाची होळी आलेली आहे 2 मार्च 2026ला। होळी पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही सुरू होणार आहे 2 मार्च संध्याकाळी 5:55 आणि संपणार आहे 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:07 म्हणजेच काय तर फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही आलेली आहे 2 मार्च 2026 रोजी। म्हणजेच होळी आपल्याला प्रज्वलित करायची आहे ती 2 मार्च रोजी सायंकाळी, आणि 2 मार्चला संध्याकाळी आपल्याला होलिका पेटवायची आहे। 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, आणि चंद्रग्रहण हे प्रदोष काळात सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा ही समाप्त होणार आहे। म्हणून आपल्याला होलिका दहन 2 मार्चला होणार आहे, आणि 3 मार्चला असणार आहे धुलिवंदन, आणि 3 मार्चला देखील चंद्रग्रहण आलेलं आहे। चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आपल्याला 3 मार्चला बघायला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे, त्यामुळे वेदात जे नियम आहेत ते सर्वांना पाळायचे आहेत। आणि चंद्रग्रहण सुरू होणार आहे ते 3 मार्चला दुपारी 3:20 आणि ते संपणार आहे चंद्रग्रहण संध्याकाळी 6:41 ज्योतिषशास्त्रानुसार आपण सर्वांनी चंद्रग्रहणाचे नियम हे पाळायचे आहेत। हे महत्त्वाचेच नियम आहेत। या 2026 मधलं हे पहिलं चंद्रग्रहण आहे जे भारतात देखील दिसणार आहे। या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही। होळी जी पेटवायची आहे ती 2 तारखेला पेटवायची, धुलिवंदन ते 3 तारखेला, पण त्या 3 तारखेला चंद्रग्रहण देखील आलेलं आहे। तर चंद्रग्रहणाचा आणि होळी पेटवण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही। आणि होळी हा भारतातील सर्वात आनंदी आणि रंगीबेरंगी सणापैकी एक आहे। हा सण विशेषतः फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, ज्याला आपण रंगाचा उत्सव असं देखील म्हणतो। हे सण 2 भागात साजरा केले जातात। एक होळीचं आगपूर्वीची विधी म्हणजे होळी दहन, आणि रंगाचा दिवस म्हणजे धुळवड। होळी दहन काय आहे तर होलिका दहन हे म्हणजे त्या रात्री आपल्याला जे सणाच्या अगोदरचा विधी आहे त्याला होळी आपण म्हणतो, आणि ती होळी आपल्याला पेटवायची असते। वाईटावर चांगल्याचा विजय आणि नकारात्मक आणि अहंकाराचा अंत, नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा हे प्रतीक आहे, जी चांगल्या विचारांनी वाईट विचारांवर मात करावी या संदर्भात आपण होळी पेटवत असतो। आणि होळी दहनाची पौराणिक कथा सर्वांनाच माहीत आहे। पुराणानुसार असुर राजा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भक्त होता। प्रल्हादाच्या भक्तीला विरोध करून हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला अग्नीत बसण्याचं आवाहन केलं, आणि तिला आग न लागण्याचं वरदान होतं। पण देवाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत जळून नष्ट झाली। यातूनच आपल्याला शिकवण मिळते की दैवी भक्ती आणि सद्गुण ही वाईट शक्तीवर विजय मिळवतात। म्हणून होलिका आणि आपल्याला धुळवड ही कधी करायची हे या संदर्भात माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर चंद्रग्रहण देखील कधी आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं। आता होळी आणि धुळवड हा सण फक्त रंगाचा उत्सव नसून चांगल्या विचारांचा, प्रेमाचा आणि दोस्तीचा सूत्र आहे। होळी आपल्याला शिकवते की वाईटावर चांगल्याचा विजय समृद्धी आणि सद्भावना आणतो, आणि हे होळीच्या दिवशी आपल्या सर्वांनाच करायचं आहे। या माहितीचा वापर करून तुम्ही आपली होळी ही चांगल्या प्रकारे करायची आहे। धुळवड असेल, होळी दहन असेल, त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे जे नियम आहेत ते देखील तुम्ही पाळायचे आहेत। थोडीशी छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। झाले सेवाय महाराजांच्या मी रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।